Welcome student. Today we will learn about the topic solution. Topic solution. First introduction. You are familiar with mixtures. The mixture is a combination of two or more substances. Air is a mixture of gases. Rock is a mixture of two or more minerals and so forth. आपल्याला माहित आहे की आपण मिक्सर म्हणजे काय की दोन किंवा दोनापेक्षा जास्त कंपाऊंड किंवा सबस्टन्सचं मिक्सर एकत्रित केल्यानंतर त्याला आपण मिक्सर म्हणतो. जसं की आपण एअर जर आपण पाहिले तर एअरमध्ये अनेक गॅसेस असतात. एअरमध्ये गॅसेस असतात किंवा रॉक जे आहे ते अनेक मिनरल्स टू ऑर मोर मिनरल्स हे एकत्र आल्यानंतर त्याचं मिक्सर तयार होतं. त्याला आपण मिक्सर असं म्हणतो. आणि सोल्युशनमध्ये सुद्धा आपण सोल्यूट प्लस सॉल्वंट टू गिव्ह सोल्युशन असं आपण म्हणतो. सोल्युशन असं आपण म्हणतो. आता यामध्ये सोल्युशनमध्ये टाईप्स ऑफ सोल्युशन हे सोल्युशनचे टाईप्स आहेत. वी जनरली थिंक दॅट अ सोल्युशन इज आयदर सॉलिड डिझॉल्व इन लिक्विड ऑर अ मिक्सचर ऑफ टू लिक्विड. There are other type of solution as well. The solute and the solvent may be in any of three state, namely solid, liquid or gases. आपण जनरली काय म्हणतो की सोल्युशन म्हणजे सॉलिड हे लिक्विडमध्ये डिझॉल्व झालेलं असते आणि त्याच्यापासून सोल्युशन तयार होतं किंवा दोन लिक्विड एकत्र आल्यानंतर त्याचं सोल्युशन होतं. परंतु तसं न होता सोल्युशनचे जे टाईप्स आहेत ते टाईप्स हे जनरली यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. यामध्ये सोल्यूट सॉल्वंट हा सॉलिड असू शकतो, लिक्विड असू शकतो किंवा गॅसेस असू शकतो. दी सोल्युशन धस मे इन्व्हॉल्व एनी कॉम्बिनेशन ऑफ these three state of the component of their component. This gives rise to 9 types of solution depending on the state of solute and solvent. These are summarized in table. हे जे सोल्यूट सॉल्वंट हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये असू शकतात. जर समजा सोल्यूट हे सॉलिड आहे, सोल्यूट सॉलिड असेल तर त्यामध्ये सॉलिड सोल्यूट असताना सॉल्वंट एक लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस असे 3 सोल्युशन तयार होतात. लिक्विड सोल्यूट असेल तर त्यामध्ये सॉल्वंट, लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस असे 3 प्रकारचे सोल्युशन होतात. गॅसेस सोल्यूट असेल तर त्यामध्ये सॉल्वंट हे लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस असे 3 प्रकारचे सोल्युशन होतात. म्हणजे एकूण 9 प्रकारचे सोल्युशन तयार होतात. आता यामध्ये समजा सॉलिड लिक्विड, सॉलिड सोल्यूट आणि सॉल्वंट जो लिक्विड आहे याचे अनेक एक्झाम्पल आहेत. यामध्ये सी वॉटर आहे, बेन्झोइक ॲसिड इन बेन्झिन आहे, शुगर इन वॉटर किंवा कुठलंही सॉलिड आपण लिक्विडमध्ये डिझॉल्व केल्यानंतर होणारं सोल्युशन म्हणजे सॉलिड लिक्विड टाईप सोल्युशन. आता सॉलिड यामध्ये मेटल ॲलॉय आहे सच ॲज ब्रास, ब्रॉन्झ. कुठलंही सॉलिडचं मिक्सर तयार केल्यानंतर ते मिक्सर म्हणजे ह्या टाईपमध्ये येतं. त्यामध्ये मेटल ॲलॉय आहे. ॲलॉय म्हणजे काय, 2 किंवा दोनापेक्षा जास्त मेटल एकत्र आल्यानंतर त्याला आपण ॲलॉय असं म्हणतो. त्यामध्ये ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे. त्यानंतर सॉलिड गॅस ह्या टाईपमध्ये आयोडीन इन एअर, सॉलिड आयोडीन आहे इन एअर. दिस इज नथिंग. किंवा आपण कापूर घेतो, कापराचा वास आपल्याला येतो. कापूर हे सॉलिड असते परंतु आपण ते ओपन केलं की हवेमध्ये ते इव्हॅपरेट होतं म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये मिक्स होतं. म्हणजेच काय, दिस इज एक्झाम्पल ऑफ सॉलिड गॅस टाईप सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर लिक्विड सोल्यूट असेल, लिक्विड सोल्युशन. लिक्विडचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जातं किंवा वॉटर मिक्स केलं जातं. वाईनमध्ये वॉटर मिक्स केलं जातं किंवा गॅसोलिन, केरोसिन, इथेनॉलमध्ये वॉटर मिक्स केलं जातं. म्हणजे हे जे मिक्सचर आहे त्याला लिक्विड टाईप सोल्युशन असं म्हणतो. लिक्विड सॉलिड टाईप यामध्ये अमालगम्स ऑफ मर्क्युरी विथ मेटल ॲज मर्क्युरी इन सिल्वर. लिक्विड गॅस क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. ठीक आहे. आता त्यानंतर गॅस लिक्विड, कार्बोनेटेड वॉटर म्हणजे CO2 इन वॉटर.
oxygen in water. These are the example of gas liquid. These are the example of gas liquid. त्यानंतर gas solid, hydrogen in palladium. हायड्रोजन इन पॅलेडियम, दिस इज एक्झाम्पल ऑफ गॅस सॉलिड. आणि गॅस एअरमध्ये अनेक गॅसेस एकत्रित आलेले असतात, ते एक्झाम्पल म्हणजे O2, N2, argon अँड अदर गॅसेस. दिज आर द एक्झाम्पल ऑफ गॅस टाईप सोल्युशन. ठीक आहे. आता यामध्ये आपण फोकस जो आहे, our focus in the chapter will be on the solution of solid in liquid with some attention to solution of gas in liquid. The solvent is most of the cases will be water. Okay. And the capacity of solution to dissolve solute. Capacity of solution to dissolve solute. Chemists need to know the capacity of solutions to dissolve a solute. Suppose that a solute is added to a solvent. It dissolves readily at first. The dissolution then slow down as more solute is added. If we continue the adding or addition of solute, the dissolution stop. The solution at this point is said to be saturated. A dynamic equilibrium can be reached where the number of solute molecules leaving the crystals to pass into solution is equal to the number returning from the solution to the crystals. That is solute plus solvent, dissolution to give solution, solution to gives solute and solvent. यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की आपण परवा पाहिलं होतं पहा, सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे जो सोल्यूट आहे तो सोल्यूट जास्तीत जास्त त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केला जातो. अशी एक स्टेज येते की त्या सोल्यूटचा एक कण सुद्धा त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. असं जे सोल्युशन असते ते सोल्युशन हे सॅच्युरेटेड सोल्युशन असते. हे सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट dissolved in a given amount of solvent at a given temperature. A solution containing greater than the equilibrium amount of solute is said to be supersaturated solution. आता supersaturated solution म्हणजे काय, जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे त्यामध्ये आणखी सोल्यूट जास्त ॲड केल्यानंतर त्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील तर त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह होतात आणि सोल्यूट डिझॉल्व्ह होतो. आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यामध्ये सोल्यूट पार्टिकल्स हे आपणाला पाहायला मिळतात. असं जे सोल्युशन आहे त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. सच सोल्युशन्स आर अनस्टेबल. द प्रिसिपिटेशन ऑकर्स बाय द एडिशन ऑफ अ टायनी क्रिस्टल ऑफ सोल्यूट अँड द सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन चेंजेस टू सॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे. आता त्यानंतर solubility. What is by solubility? Solubility. The solubility of a solute is its amount per unit volume of saturated solution at a specific temperature. The solubility of a solute is its maximum concentration and expressed in the concentration unit mole per liter. Then factors affecting solubility. There are nature of solute and solvent. Factors affecting on the solubility, nature of solute and solvent. Generally the components are with similar chemical character are more readily soluble in each other than those with entirely different chemical character. ज्या सोल्यूट आणि सॉल्वंट याचं कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज जनरली सेम असतात अशा सॉल्वंटमध्ये ते सोल्यूट हे जनरली कंप्लीट सोल्युबल असते. द सेईंग दॅट लाईक डिझॉल्व लाईक गाईड्स टू प्रिडिक्ट द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट इन अ गिवन सॉल्वंट. दस substance having similar intermolecular force are likely
to be soluble in each other. Generally, polar solutes dissolve in polar solvent. This is because in these solute solvent and solvent solvent interaction are all of similar magnitude. यामध्ये जनरली पहा, पोलार सॉल्व्हंट असेल किंवा सोल्यूट असेल किंवा पोलार सोल्यूट हा डिझॉल्व इन पोलार सॉल्व्हंट असतो किंवा नॉन पोलार हा नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व असतो. याचे कारण काय की त्याचं जे अट्रॅक्शन असते किंवा इंटरॅक्शन असते हे इंटरॅक्शन जनरली सिमिलर इंटरॅक्शन असते. त्यामध्ये सोल्यूट असेल, सॉल्व्हंट असेल किंवा सॉल्व्हंट असेल. त्यामुळे ते जनरली हे डिझॉल्व कंप्लीट डिझॉल्व सोल्यूट इन सॉल्व्हंट असते. आता फॉर एक्झाम्पल NaCl dissolve in water. The strong ion dipole interaction of Na plus and Cl minus ions with water molecule. Hydrogen bonding between water molecules. And ion attraction between Na plus and Cl minus ions are comparable. आता त्यानंतर नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाउंड्स लाईक cholesterol dissolve in non-polar solvents such as benzene. Sugar dissolve in water. The dissolution of sugar in water is due to intermolecular hydrogen bonding between sugar and water. Then effect of temperature on solubility. टेम्परेचर, आता यामध्ये कुठलाही सबस्टन्स असेल तर जर सॉल्व्हंटमध्ये जर डिझॉल्व केला आणि त्याला जर आपण टेम्परेचर जर दिलं तर त्याची सोल्युबिलिटी हे इन्क्रीज होत जाते. However, solubility of substance changes with temperature depending on enthalpy of solution. Many solid, for example, KCl dissolve in water by endothermic process. That is, with the absorption of heat. When temperature is increased by adding heat to the system, the solubility of substance increases according to the Le-Chatelier principle. Addition of heat causes a stress on the saturated solution. This stress favors endothermic process. Then effect of temperature on solubility. How solubility of substance changes with temperature. Depending on enthalpy of solution, many solids, for example KCl, dissolve in water in endothermic process, that is the absorption of heat. Temperature when temperature is increased by adding heat of the system. यामध्ये कुठलंही सोल्युशन जर आपण घेतलं तर त्याला हीट केल्यानंतर त्या सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी इन्क्रीज होत जाते आणि म्हणून त्यामध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर इज अन इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण पाहिलं की इट इज इम्पॉर्टंट टू understanding that there is a no direction correlation between solubilities and exothermic and or endothermicity. For example, dissolution of CaCl2 in water is exothermic and that of NH4NO3 is endothermic reaction. In figure, आपण या फिगरमध्ये जर पाहिलं तर टेम्परेचर इन्क्रीज होत जातं तसं आणि सोल्युबिलिटी ही इन्क्रीज होत जाते. टेम्परेचर इन्क्रीज होत जातं, सोल्युबिलिटी इन्क्रीज होत जाते. आता यामध्ये आपण पाहिलं की NO3 100°C टेम्परेचरला त्या ठिकाणी सोल्युबिलिटीसुद्धा इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. सोल्युबिलिटी ऑफ NaBr, NaCl, KCl चेंजेस स्लाइटली विथ टेम्परेचर स्लाइटली increases solubility. त्यानंतर solubilities of KNO3, NaNO3 and KBr increases appreciably with increasing temperature. Solubility of Na2SO4 decreases with increase in temperature. सोडियम सल्फेटचे टेम्परेचर इन्क्रीज झालं
की त्याची सोल्युबिलिटी ही डिक्रीज होत जाते. ठीक आहे. देन इफेक्ट ऑफ प्रेशर ऑफ सोल्युबिलिटी ऑन सोल्युबिलिटी. Pressure has no effect on the solubility of solid and liquid as they are incompressible. However, pressure greatly affects solubilities of gases in liquid. The solubility of gases increases with increase in pressure. The quantitative relationship between gas solubility in a liquid and pressure is given by Henry's law. यामध्ये पहा प्रेशरचा सॉलिड आणि लिक्विडच्या सॉल्युबिलिटीवरती इफेक्ट होत नाही, परंतु गॅसेस सबस्टन्स जर लिक्विडमध्ये सोल्युबल होत असेल तर त्याच्यावर प्रेशरचा इफेक्ट होतो. प्रेशर इन्क्रीज केलं की गॅसेस सबस्टन्स हा त्याची सॉल्युबिलिटी लिक्विडमध्ये ही इन्क्रीज होत जाते. यामध्ये हेनरीज लॉवरून सांगितलेलं आहे. इट स्टेट दॅट द सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द pressure of the gas over the solution. Solubility S is directly proportional to P, or S is equal to KHP, where S is solubility of the gas in mole per liter, P is the pressure of the gas in bar over the solution, KH the proportionality constant. It is called as Henry's Law's constant. KH is equal to S upon P, where when P is 1 bar, KH is equal to S. Thus, KH is the solubility of the gas in a liquid when its pressure over the solution is 1 bar. ठीक आहे. आता Henry's exceptions of Henry's law. Gases like ammonia and CO2 do not obey Henry's law. The reason is that these gases react with water to give corresponding ions. Because of these reactions, ammonia and CO2 gases have higher solubility than accepted by Henry's law. ठीक आहे. याच्यावर प्रॉब्लेम आहेत पहा. प्रॉब्लेम पहा. The solubility of nitrogen gas in water at 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 into 10 raised to minus 4 moles per liter. Calculate Henry's law constant. Molarity of N2 gas dissolved in water under atmospheric condition when partial pressure of nitrogen in atmosphere is 0.75 bar. यामध्ये पहा सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. यामध्ये KH इज इक्वल टू S अपॉन P. सोल्युबिलिटी दिलेली आहे, प्रेशर 1 बार दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला KH हा हेनरीज कॉन्स्टंट 6.85 इंटू 10⁻⁴ आला. सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. देअरफॉर S इज इक्वल टू 5.138 इंटू 10⁻⁴. ओके. आता यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. The Henry's Law's constant, that is KH, of methyl bromide is 0.159 mole per liter per bar at 25 degrees Celsius. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and at pressure of 130 mm mercury? According to Henry's, K is equal to, या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे, KH into P. S is equal to KH into P. KH दिलेला आहे, P दिलेला आहे. P मर्क्युरीमध्ये दिलेला आहे, तो ॲटमॉस्फिअरमध्ये कन्व्हर्जन केला, नंतर बारमध्ये कन्व्हर्जन केला आणि म्हणून S इज इक्वल टू KH इंटू P. हे आन्सर 0.271 मोलार आलं. ओके. धन्यवाद.